नमस्कार श्रोते हो, परमात्मा साई भक्तिसार साईमानी 891 चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मी स्वागत करीत आहे. जर आपल्यापैकी ह्या चॅनलवरती कोणी नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून मी जसजसे नवनवीन व्हिडिओ अपलोड करीत जाईन तसतसे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती येत राहतील व तुम्ही ते पाहू व ऐकू शकताल. आपण ह्या व्हिडिओमध्ये ज्ञानेश्वरीतील अध्याय 3 कर्मयोग पाहणार आहोत. प्रथमतः आपण प्रत्येक श्लोकामध्ये श्रीकृष्ण अर्जुन संवादामध्ये काय काय दिलेलं आहे ते पाहणार आहोत. त्याच्यानंतर पहिल्या श्लोकापासून शेवटच्या श्लोकापर्यंत जो मराठीमध्ये अर्थ दिलेला आहे तो पाहणार आहोत. तर चला आपण कर्मयोग पाहूया. नमस्कार श्रोते हो, ज्ञानेश्वरीतील अध्याय 3 आपण पाहणार आहोत. अध्याय 3 कर्मयोग आहे. भगवद्गीता प्रमुख विषय प्रत्येक श्लोकानुसार पहिल्यांदा पाहणार आहोत काय काय दिलेलं आहे. त्याच्यानंतर संपूर्ण श्लोकातील विषय प्रत्येक श्लोकानुसार मी सांगणार आहे आणि त्याच्यानंतर मी हा 3 अध्याय चालू करणार आहे. पहिल्यांदा पाहूया प्रत्येक श्लोकानुसार 1 ते 8 मध्ये ज्ञानयोगानुसार व ज्ञानयोगानुसार व निष्काम कर्मयोगानुसार अनासक्त भावाने नियत कर्म करण्याचे महत्त्व. श्लोक नंबर 9 ते 16 मध्ये यज्ञादी कर्म करण्याची आवश्यकता. श्लोक नंबर 17 ते 24 मध्ये ज्ञानी पुरुषाची लोकसंग्रहासाठी कर्म करण्याची आवश्यकता. श्लोक नंबर 25 ते 35 अज्ञानाचे व ज्ञानाचे लक्षण राग द्वेष सोडून कर्म करण्याची प्रेरणा. श्लोक नंबर 36 ते 43 काम क्रोधाच्या संयमाची आवश्यकता. संपूर्ण श्लोकातील विषय. श्लोक नंबर 1 ते 2 ज्ञान व कर्म या विषयाची अर्जुनांची शंका. श्लोक नंबर 3 अधिकारी भेदाने निष्ठेचे 2 प्रकार. श्लोक नंबर 4 भगवत प्राप्तीसाठी कर्मत्याग करण्याचा निषेध. श्लोक नंबर 5 कर्म केल्याशिवाय क्षणभरही कोणी राहू शकत नाही. श्रोते हो, हे नीट लक्ष देऊन ऐका, कारण काही जण गीता वाचतात, गीता ऐकतात आणि म्हणतात कर्म तरी करावं लागतात आणि भक्ती करायला पाहिजे हे करून. तर इथं काय भगवंतांनी सांगितलंय श्लोक नंबर 5 मध्ये कर्म केल्याशिवाय क्षणभरही कोणी राहू शकत नाही. श्लोक नंबर 6 मिथ्याचारी पुरुषाचे लक्षण. श्लोक नंबर 7 निष्काम कर्मयोगाची प्रशंसा. श्लोक नंबर 8 ते 9 शास्त्राने नियत केलेले कर्म करण्याची आज्ञा. भगवंतासाठी कर्म करण्याची आज्ञा. श्लोक नंबर 8 ते 9 शास्त्राने नियत केलेले कर्म करण्याची आज्ञा, भगवंतासाठी कर्म करण्याची आज्ञा. श्लोक नंबर 10-11 प्रजापतींच्या आज्ञेप्रमाणे कर्म केल्याने परमश्रेयाची प्राप्ती. श्लोक नंबर 12-13 देवतांना अर्पण केल्याशिवाय भोग भोगणाऱ्यांची निंदा. यज्ञशेष अन्न खाणाऱ्यांची प्रशंसा व या विपरीत वागणाऱ्यांची निंदा. श्लोक नंबर 14-15-16 सृष्टीचक्राचे वर्णन. सृष्टीचक्रानुसार न वागणाऱ्यांची निंदा. श्लोक नंबर 17 आत्मज्ञानासाठी कर्तव्याचा अभाव. श्लोक नंबर 18 कर्म करणे किंवा न करणे यामध्ये ज्ञानाची निस्वार्थता. श्लोक नंबर 19 अनासक्त भावाने कर्तव्य कर्म करण्याची आज्ञा व त्यायोगे भगवंताची प्राप्ती. श्लोक नंबर 20-21 जनकाच्या उदाहरणाने कर्म करण्याची प्रेरणा. श्रेष्ठ पुरुषाचे आचरण प्रमाणरूप मानले पाहिजे. श्लोक नंबर 22 ते 24 भगवंताला काही कर्तव्य नसूनही तो लोकसंग्रहार्थ कर्म करत असतो. श्लोक नंबर 25 लोकसंग्रहार्थ अनासक्त भावाने कर्म करण्याची प्रेरणा. श्लोक नंबर 26 सकामी पुरुषांच्या बुद्धीत भ्रम उत्पन्न करणाऱ्याचा निषेध. श्लोक नंबर 27 मोड पुरुषाचे लक्षण. श्लोक नंबर 28 तत्ववेत्या पुरुषाचे लक्षण. श्लोक नंबर 29 अज्ञानी लोकांना कर्मापासून दूर करणाऱ्यांचा निषेध. श्लोक नंबर 30 सर्व कर्म भगवंताला अर्पण करून युद्ध करण्याची आज्ञा. श्लोक नंबर 31 भगवंताच्या सिद्धांताप्रमाणे वागण्याने मुक्ती प्राप्त. श्लोक नंबर 32 भगवंताच्या सिद्धांताप्रमाणे न वागण्याने अधोगती. श्लोक नंबर 33 स्वाभाविक कर्माच्या क्रियेत प्रकृतीची प्रलब्धता. श्लोक नंबर 34 रागद्वेषाला वश होण्याचा निषेध. श्लोक नंबर 35 स्वधर्म पालनाने कल्याण आणि परधर्माने हानी. श्लोक नंबर 36 पाप कोण करवितो याविषयी अर्जुनाचा प्रश्न. श्लोक नंबर 37 पाप करवण्यात काम हेतू असल्याचे कथन. श्लोक नंबर 38-39 कामरूपी वैर्याने ज्ञान झाकले आहे याचे कथन. श्लोक नंबर 40 कामाच्या निवासस्थानाचे ठिकाण. श्लोक नंबर 41 इंद्रियांना वश करून कामाला मारण्याची आज्ञा. श्लोक नंबर 42 इंद्रिय मन व बुद्धी यांच्यापेक्षा आत्म्याची परमश्रेष्ठता. श्लोक नंबर 43 बुद्धीच्या पलीकडे आत्मा आहे असे जाणून व मनाला वश करून कामाला मारण्याची आज्ञा. तर आता आपण प्रत्येक श्लोकांमध्ये काय दिलेलं आहे ते आपण पाहिलेलं आहे. तर आता आपण
हे सर्व मराठीमध्ये पाहणार आहोत. भगवंतांनी काय सांगितलं, अर्जुनाने काय विचारलंय भगवान श्रीकृष्णाला आणि भगवंतांनी काय सांगितलं ते पाहणार आहोत. ओम श्री परमात्मने नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. अर्जुन म्हणाला, जनार्दना, आत्मज्ञानाच्या विचारात कर्म आणि कर्ता ही उरतच नाहीत. तू सर्व कर्माचा निषेध करतोस, तर मग माझ्याकडून हिंसक कर्म का करवितोस? मिश्रित वचनाने माझी बुद्धी मोहित झाली आहे. ज्याच्या योगाने माझे कल्याण होईल असे निश्चितपूर्वक एक वचन सांग. श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुना, एका निष्ठेला ज्ञानयोग म्हणतात. सांख्ययोग याचे अनुष्ठान करतात व आत्मसाक्षात्कार झाल्याबरोबर आत्मरूपता प्राप्त होते. दुसऱ्या निष्ठेला कर्मयोग म्हणतात. कर्मयोगात साधक सिद्धी असिद्धी विषयी समत्व बाळगून कालांतराने मोक्षाला प्राप्त होतात. हे मार्ग जरी वेगळे असले तरी शेवटी एकाच मोक्षाला येऊन मिळतात. जशा पूर्व पश्चिम नद्या समुद्राला येऊन मिळतात, पक्षी जसा उडाल्याबरोबर फळाला जमतो, त्याप्रमाणे मनुष्य त्या वेगाने फळापर्यंत पोहोचू शकेल काय? पक्षाला संमत असलेल्या शीघ्रगतीच्या मार्गाने सांख्ययोगी ज्ञानाचा आश्रय करून मोक्ष प्राप्त करतात. कर्मयोगी स्वाभाविक आचाराने निष्काम कर्माने योग्य वेळी मोक्ष प्राप्त करतात. नदीच्या पलीकडे जावयाचे असेल तर नावेचा त्याग करता येत नाही. कर्म टाकून नैष्कर्म्य अवस्था प्राप्त होत नाही. जोपर्यंत निरीच्छ स्थिती प्राप्त होत नाही तोपर्यंत कर्म केले पाहिजे. आत्मनंदात रममान झाले की कर्म सहजच बंद पडते. कर्माचा स्वीकार किंवा त्याग आपल्या इच्छेवर अवलंबून नाही. कर्म टाकले असता ते टाकले जात नाही. जोपर्यंत देह इंद्रियांना प्रकृतीचा आश्रय आहे तोपर्यंत कर्माचा स्वीकार किंवा त्याग करता येत नाही. क्रिया या सत्व रज तम गुणांच्या अधीन असतात. कर्म टाकण्याचा प्रयत्न केला तरी इंद्रियाचे स्वभाव नष्ट होत नाही. प्रकृती संबंध असलेल्या माणसाला कर्मत्याग करता येत नाही. एखादे वाळलेले पान ते स्वतः क्रियाशून्य असते, पण वाऱ्यामुळे इकडे तिकडे फिरत राहते. त्याप्रमाणे प्रकृतीच्या आधाराने आणि कर्मेंद्रियाच्या कर्म करण्याच्या स्वभावामुळे मी काही करत नाही असे म्हणणाराही अखंड व्यापार करत असतो. जोपर्यंत प्रकृतीचा संबंध आहे तोपर्यंत कर्माचा त्याग संभवत नाही. जो कर्म इंद्रियांना हट्टाने आवरून इंद्रियाच्या भोगाचे मनातून चिंतन करतो तो दांभिक असतो. कर्मत्यागाचे सोंग घेणारी माणसे आतून विषयासक्त असतात. ज्याप्रमाणे कमळाचे पान पाण्यात राहून पाण्याने ओले होत नाही, त्याप्रमाणे तो पुरुष लोकांच्या संगतीत असतो. दिसण्यास सर्वसामान्य लोकांसारखा असतो, पण मनाने असंग असतो. परमेश्वराशी एकरूप असतो असा माणूस वरून सामान्य दिसत असतो, पण आतून असामान्य असतो. असा पुरुष खरा कर्मयोगी असतो. कर्मत्यागाचा दंभ करणाऱ्या माणसापेक्षा तो श्रेष्ठ आहे. अर्जुना, तू मनाचा निग्रह कर, अंतःकरणात स्थिर हो, मग ही कर्मेंद्रिय आपल्या व्यवहारात सुखाने असू दे. तू शास्त्रविहित कर्म कर. कर्म न करण्यापेक्षा कर्म करणे श्रेष्ठ आहे. कर्म न करण्याने देहाचा निर्वाह देखील होणार नाही. स्वधर्माचरण जे आहे ते स्वतः नित्य यज्ञ करणे आणि आपल्या संगतीत असणाऱ्या दुसऱ्या लोकांना यज्ञ करवणे होय. जो असा नित्य यज्ञ करतो तो बंधनातीत जातो. स्वधर्माचा त्याग केला की पाप करण्याची आसक्ती निर्माण होते. त्यामुळे जन्ममरणाचा बंध निर्माण होतो. प्रजापती ब्रह्मदेवाने कल्पारंभी यज्ञासह प्रजांना उत्पन्न करून म्हटले की या यज्ञद्वारा तुम्ही सर्व बुद्धीला प्राप्त व्हा आणि हा यज्ञ तुमचे इच्छित मनोरथ पूर्ण करणारा हो. पतिव्रता स्त्री ज्याप्रमाणे पतीची सेवा करते त्याप्रमाणे निष्काम चित्ताने स्वधर्माचे अनुष्ठान करा. जर तुम्ही स्वधर्माचे आचरण कराल तर हा धर्म तुमच्याकरता कामधेनू होईल, म्हणजे इच्छा पुरवणारा होईल. मग हा स्वधर्म तुम्हाला कोणत्याही जन्मात सोडणार नाही, सर्व काळ तुमच्याजवळ राहील. स्वधर्माने वागल्यामुळे सर्व देवतांचा संतोष होईल आणि मग तुम्हाला ते इच्छित भोग देतील. अशा प्रकारे परस्परात प्रेम निर्माण होईल. तेव्हा तुम्ही जे करू म्हणाल ते आपोआप सिद्धीला जाईल व तुमच्या मनातील इष्ट विषयही पूर्ण होतील. सर्व सुखासहित मूर्तिमंत भाग्य तुमचा शोध घेत तुमच्याकडे येईल. जो स्वधर्म टाकील त्याला कालरूप परमेश्वर शिक्षा करील व चोर म्हणून त्याचे सर्व धन हरण करील. म्हणून कोणीही स्वधर्माचा त्याग करू नये व इंद्रियांना स्वैर वागू देऊ नये. स्वधर्माचरणाने न्यायाने नीतीने जे धनधान्य मिळेल त्याचा स्वधर्माकडे विनियोग करावा. मग जे सहज उरेल त्याचा समाधानाने भोग घ्यावा. जे पापी लोक इंद्रियाच्या आवडीप्रमाणे अन्न तयार करतात
ते त्या अन्नाच्या रूपाने पापाचे भक्षण करतात. जी काही संपत्ती आहे ती स्वधर्म यज्ञद्वारा आदिपुरुष परमेश्वराला अर्पण करावी. अन्न हे ब्राह्मरूप आहे, कारण ते या विश्वाच्या जीवनाला कारण आहे. सर्व प्राणी अन्नामुळे वाढतात. पाऊस या अन्नाला सर्व देशात उत्पन्न करतो. या पावसाची उत्पत्ती यज्ञापासून होते. कर्म यज्ञाला प्रकट करते. कर्माचे पहिले प्रकाशक यज्ञरूप ब्रह्म आहे. अविनाशी परमात्मा वेदाला उत्पन्न करतो, म्हणून कार्यरूप जगत कारणरूप परमात्म्याने व्याप्त आहे. कर्माचे मूर्त स्वरूप जो यज्ञ, त्या यज्ञामध्ये सर्व वेद तात्पर्य रूपाने अखंड राहतात. अर्जुना, जो पुरुष या लोकी याप्रमाणे सुरू केलेल्या सृष्टीचक्राला अनुसरून वागत नाही, म्हणजे शास्त्राप्रमाणे कर्म करत नाही, तो इंद्रिय सुखात राहणारा पापी व्यर्थ जगत असतो. म्हणून कोणी या धर्माचा त्याग करू नये. काया वाचा मनाने धर्माची सेवा करावी. मनुष्य जन्म प्राप्त होऊन जो कर्म करीत नाही तो अज्ञानी आहे. जो मनुष्य आत्म्यातच रमलेला आणि आत्म्यातच तृप्त व आत्म्यात संतुष्ट असेल, त्याला कोणतेच कर्तव्य कर्म राहत नाही. त्या पुरुषाचे कर्म करण्याने काही मिळवायचे नसते व न करण्यानेही काही प्रयोजन नसते. सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी काहीही स्वार्थाचा संबंध नसतो. जेवणाची तृप्ती झाल्यावर स्वयंपाकासाठी जमवलेली साधने आपोआप संपतात, त्याची गरज राहत नाही. त्याप्रमाणे आत्मानंदाने कर्म करण्याचे प्रयोजन राहत नाही. आत्मतत्वात जोपर्यंत रंगता येत नाही तोपर्यंत कर्म करावे लागतात. अर्जुना, तू फलाविषयी कोणतीही वासना न ठेवता स्वधर्माने वाग. निष्काम बुद्धीने जो कर्म करील तो श्रेष्ठ अशा मोक्षाला प्राप्त होईल. जनकाने कर्माचा त्याग न करता मोक्ष सुखाची प्राप्ती केली. निष्काम स्थितीला प्राप्त झालेले महात्मा कर्म करू लागले तर सामान्य लोकांना योग्य वळण लागेल. ज्ञानी माणसाने कर्म केले नाही तर अज्ञानी माणसाला कसे समजणार. श्रेष्ठ लोक जे कर्म करतात त्याला सामान्य लोक धर्म म्हणतात. म्हणून श्रेष्ठांनी कर्माचा त्याग करू नये. जगाच्या कल्याण करण्याची इच्छा आहे अशा संतांनी सदैव धर्माचे आचरण केले पाहिजे. अर्जुना, या त्रैलोक्यात मला कोणतेही कर्तव्य कर्म नाही. प्रयत्न करून मिळवायचे असे कोणतेही फळ नाही, तरी पण मी कर्म करीत आहे. मी जर कर्म केले नाही तर लोक माझ्या कर्ममार्गाचे अनुकरण करतील. लोक स्वराचारी होऊ नयेत म्हणून मी कर्मतत्पर आहे. अर्जुना, जर मी कर्म करणार नाही तर हे लोक नष्ट होतील. संकटाचा मी कर्ता होईन आणि या प्रजेच्या नाशाला कारण होईन. म्हणून या जगात जो समर्थ आहे, सर्व ज्ञानाने संपन्न आहे, त्याने कर्माचा त्याग करू नये. अज्ञानी लोक कर्माच्या ठिकाणी आसक्त राहून कर्मे करतात. त्याप्रमाणे लोकसंग्रहाची इच्छा करणाऱ्याने देखील अनासक्त भावाने कर्म करावीत. शास्त्राप्रमाणे स्वतः वागून जगात सन्मार्गास लावावे आणि आपण लोकासारखे वागावे. आतून संत व वरून माणूस म्हणून जगावे. कर्मात आसक्त असलेल्या लोकांचा बुद्धिभेद करू नये. त्यांची कर्मावरील श्रद्धा नष्ट करू नये. आत्मज्ञानी पुरुषांनी शांत चित्ताने सर्व कर्मे करावीत. अज्ञानी लोकांना सदाचार करण्याची प्रेरणा द्यावी. ज्ञानी सर्वसामान्य लोकात मिसळून कर्म करीत असला तरी आतून तो पूर्ण शुद्ध असतो, त्यामुळे कर्म त्याला बाधू शकत नाही. देहेंद्रिय प्रकृतीच्या गुणाकडून सर्व प्रकारची कर्मे केली जातात. त्या कर्माचा मी करता आहे असे मूर्ख मनुष्य बुद्धीच्या प्रमाणे म्हणतो. प्रकृतीचा अभिमान तत्वज्ञानी माणसाच्या ठिकाणी नसतो. तत्वज्ञानी माणूस देह अभिमान टाकून सर्वावर अखंड प्रेम करत असतो. प्राणीमात्रांच्या चांगल्या वाईट व्यवहाराने सूर्य जसा लिप्त होत नाही, त्याप्रमाणे तत्वज्ञानी शरीरात असला तरी शरीरकृत कर्मबंधनाने बद्ध होत नाही. इंद्रिये सत्व रज तम या गुणांच्या आधाराने 5 विषय भोगण्याचा व्यवहार करतात. ते इंद्रियाचे कर्म जो अहंकाराने आपल्या अंगावर घेतो तो कर्माने बद्ध होतो. कर्म चांगल्या प्रकारे आचरण करून भगवंताला अर्पण करावीत. कर्माचा करता मी आहे व ही माझी फलाशा आहे असे कधीही म्हणू नये व मनात देखील हा विचार आणू नये. जे लोक श्रद्धावान व मस्तरहित होऊन या मताचे आचरण करतात ते कर्मापासून मुक्त होतात. जे लोक या विचाराचे अनुष्ठान करीत नाहीत ते अविवेक आहेत व त्यांचा नाश होतो. जन्माने अंध असणाऱ्याला उजाडलेले जसे दिसत नाही किंवा चंद्राचा उदय कावळ्याला जसा उपयोगी पडत नाही, त्याप्रमाणे अज्ञानी नास्तिक माणसाला हे सात्विक विचार आवडत नाहीत. पतंगाने दिव्याला लिंगन दिले की मरण येते, त्याप्रमाणे सौर विषयाचा भोग आत्मनाश करतो. ज्ञानी माणसाने इंद्रियाचे लाड करू नयेत. विषारी सर्पाशी खेळता येईल काय किंवा वाघाशी मैत्री करता येईल काय, विष पचवता येईल काय. त्याप्रमाणे इंद्रियांना विषयाचा लळा लावला तर तो चांगला नसतो. शरीर हा पंचमहाभूताचा मेळावा आहे.
शेवटी तो पंचमहाभूतात विलीन होणार आहे. म्हणून सर्व लक्ष देहपोषणाकडे देणे योग्य नाही. विषयाची गोडी चित्ताला खाण्याची आवड निर्माण करते, परंतु त्याचा परिणाम म्हणजे ती गोडी प्राणहरण करते. इंद्रियाच्या ठिकाणी जी इच्छा आहे ती माणसाला विषयसुखाकडे प्रवृत्त करते. मासा गळाला लावलेल्या आमिषाला भुलतो तसे लोक विषयाला भुलतात. विषयप्राप्तीच्या बाधा आली की क्रोध निर्माण होतो व तो क्रोध माणसाला आतून चाळत असतो. विषयापासून काम क्रोध निर्माण होतात. काम क्रोध हे परमार्थाचे घातक आहेत. स्वधर्माचे आचरण करीत असता कितीही संकटे आली तरी स्वधर्म सोडू नये. स्वधर्म परलोकीही सुख देणार आहे. स्वधर्माचे आचरण करीत असता आयुष्याचा नाश जरी झाला तरी तो नाश ही इहपर लोकात चांगला असतो. अर्जुन म्हणाला, श्रीकृष्णा, स्वतःची इच्छा नसतानाही असे का घडते? शहाणी माणसे सन्मार्ग सोडून वाईट मार्गाने का चालत असतात? इच्छा नसताना देखील माणूस कोणाकडून प्रेरित होऊन पापाचे आचरण का करतो? कृपया देवाने मला याचे उत्तर सांगावे. श्रीकृष्ण म्हणाले, रजगुणापासून उत्पन्न झालेले काम क्रोध हे यमाप्रमाणे आहेत. यमासारखे घातक आहेत. हे ज्ञानरूपी ठेव्यावर बसलेले महासर्प आहेत. विषयरूपी पर्वताच्या गुहेत राहणारे वाटे आहेत. भक्ती मार्गावरील वाटमारे आहेत. हे देहरूप किल्ल्याचे धोंड आहेत. इंद्रियरूपी गावाच्या भोवती असलेले तट आहेत. यांचे भ्रम प्रमाद अविचारा दिग्बंड साऱ्या जगावरती आहे. हे काम क्रोध मनाच्या रजगुणाचा परिणाम आहेत. ही आसुरी संपत्तीचे आहे. यांचे पालन पोषण अविद्येने केले आहे. हे मृत्यूच्या नगरात प्रतिष्ठित म्हणून चांगल्या प्रकारे मानली जातात. हे आयुष्याचे वैरी आहेत. यांनी विचारांचा आधार नाहीसा केला. वैरागाच्या अंगाची कातडी काढली. जिवंतपणी शमदमाची मान मुरगळून टाकली. यांनी संतोषरूपी वन तोडून टाकले. धैर्याचे किल्ले पाडले. आनंदाची कोळी रोपे उपटून टाकली. सुखाची अक्षरे पुसून टाकली. मनुष्याच्या काळजात त्रिविध तापांचे निकारे घातले. हे शरीराबरोबर उत्पन्न झाले आहेत. अंतकरणात जडून बसले आहेत. ब्रह्मांडिक देवांनाही शोध करून ते सापडत नाही. हे काम क्रोध जीवात्म्याजवळ असतात व वृत्ती ज्ञानाच्या पंक्तीला राहतात. म्हणून हे हल्ला करावयास उसळले म्हणजे आवरत नाहीत. हे पाण्या वाचून बुडवितात. अग्नी वाचून जाळतात आणि प्राण्याला सुगावा लागू न देता ग्रासून टाकतात. हे शास्त्रावाजून संधी साधून मारतात. दोरा वाचून बांधतात. शहाण्या लोकांना तर पैजेचा विडा उचलून ठार मारतात. हे सर्वाच्या आत गूढ रूपाने राहत असल्यामुळे कोणाच्या अधीन होत नाही. ज्याप्रमाणे धुराने अग्नी आणि धुळीने आरसा दिला जातो, तसेच ज्याप्रमाणे वारेने गर्भ झाकलेला असतो, त्याप्रमाणे त्या कामाने हे ज्ञान झाकले गेले आहे. ज्ञान हे वास्तविक ब्रह्मस्वरूप असल्यामुळे शुद्धच आहे, परंतु ते या कामक्रोधाने झाकले गेले आहे. कामक्रोधांना जिंकले तर हे ज्ञान प्राप्त होते. निग्रह न करणाऱ्या माणसाला कामक्रोध जिंकता येत नाही. इंद्रिय मन व बुद्धी यांचे निवासस्थान म्हटली जातात आणि हा काम मन बुद्धी व इंद्रिय यांच्याद्वारा ज्ञानाला आच्छादित करून या जीवात्म्याला मोहात पाडतो. या क्रोधाचे पहिले अधिष्ठान इंद्रियक आहेत, कारण इंद्रियापासून होणारी प्रवृत्तीच कर्मात प्रसवते. म्हणून प्रारंभी इंद्रियांना जिंकले पाहिजे. स्थूल देहापेक्षा इंद्रिय श्रेष्ठ आहेत. इंद्रियापेक्षा मन श्रेष्ठ आहे. मनापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आहे. बुद्धीपेक्षा जो श्रेष्ठ व पलीकडे आहे तोच बुद्धीचा साक्षी परमात्मा आहे. काम क्रोधाला आपण जिंकले तर ब्रह्माचे साम्राज्य आपल्या हृदयात प्रकट होते. आपल्या हृदयातील आनंदाचा शोध आपणास लाभून आनंदाची प्राप्ती होती. पुंडलिका श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज गे, गोपाळ कृष्ण महाराज गे, सांबेश्वर महादेव कैलासपती. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम नमः शिवाय, ओम साईनाथाय, ओम ज्ञानेश्वर महाराज जय.